मंडळी, मी गीता स्वागत करते तुमच्या आपल्या अस्सल खानदेशी मेजवानी या यूट्यूब चॅनलमध्ये। रेसिपी आहे जी नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खास, आणि ही रेसिपी नॉनव्हेजला पण मागे टाकेल एवढी जबरदस्त लागेल। एकदा नक्की करून बघा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आजची सोयाबीन खिम्यासाठी लागणारे साहित्य: सोयाबीन गरम पाण्यात उकळून त्याचा खिमा तयार केला आहे। एक कांदा आणि टोमॅटोची बारीक प्युरी, एक चिरलेला बारीक कांदा, एक टोमॅटो बारीक चिरलेला, तेल, बटर, कस्तुरी मेथी, मीठ, किचन किंग मसाला, धने पावडर, पावभाजी मसाला, चटणी, लसूण बारीक ठेचलेला, हिंग, हळद, जिरे मोहरी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवते मी। गॅस चालू करू। कढई थोडी तापू द्यायची। तेल टाकायचे आपल्याला आधी। इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा टाकायचा आधी, बारीक चिरलेला कांदा। कांदा पहिले आपल्याला फ्राय करायचा आहे चांगला। थोडा कांदा फ्राय झाला का मग आपण लसूण टाकूया बारीक ठेचलेला। कांदा थोडा झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे थोडासा। बारीक ठेचलेला लसूण टाकते मी आता। लसूण हा आपल्याला नंतर घालायचा आहे, आधी तेलात जळून जातो, त्यामुळे आता लसूण चांगला फ्राय करायचा आहे। लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे लसूण तेलामध्ये। कांदा हा आपल्याला ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा आहे। कांदा झाला की आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मी त्यात आधी किंचित मीठ टाकते, जास्तने थोडंच टाकायचं आधी, टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी। कांदा आणि टोमॅटो आपला सॉफ्ट झालाय, त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा आणि टोमॅटोची परत प्युरी टाकायची बारीक केलेली। आपण त्यात प्युरी टाकलेली आहे, त्यात आता आपल्याला मसाले टाकायचे। इथे मी टाकत आहे 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चटणी पावडर। मसाले टाकून मी थोडं 5 मिनिटं परतवते आहे। याच्यावर आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे, आणि मग त्यानंतर आपल्याला आपला खिमा टाकायचा आहे सोयाबीनचा। तुम्ही बघू शकता आपला मसाला एकदम हे झालेला आहे, त्याच्यावर तेलही आलेलं आहे। आता आपण सोयाबीन खिमा टाकूया त्याच्यामध्ये। मोकळा मोकळा करून टाकायचा आहे। तो परतून घ्यायचा आहे।
मसाल्यामध्ये छान तो परतवायचा आपल्याला। तुम्ही बघू शकता मी खिमा पूर्ण परतवलाय मसाल्यामध्ये, पूर्ण याला मसाला लागलेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडं, म्हणजे तो सॉफ्ट होईल। मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून आपल्याला थोडं 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आपला चिकन सोयाबीन खिमा एकदम हे झालेला आहे, सॉफ्ट। आता मी याच्यावर ताट ठेवून 5 मिनिटं होऊ देणार आहे। 5 मिनिटं मी झाकून ठेवून वाफवलेलं आहे। आता आपण चेक करूया। आपला सोयाबीन खिमा झालेला आहे। आपण आधी बेतानेच मीठ टाकलेलं होतं, आता मीठ टाकावं त्याच्यामध्ये थोडस। मीठ हे आपल्याला कमीच टाकायचं आहे, कारण सोयाबीन शिजवताना पण मीठ टाकलंय, नंतर टोमॅटो मध्ये टाकलंय ना, आता आपण सोयाबीनच्या हिच्यामध्ये पण टाकतोय खिम्यामध्ये, त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे। थोडी कस्तुरी मेथी हातावर हे करून टाकायची आहे। आणि आता लास्टला आपल्याला बटर टाकायचं आहे। बटर टाकून चाळून घेतलेलं आहे मी थोडं भाजी आपली। ऑलमोस्ट आपला सोयाबीनचा खिमा तयार आहे। आता आपण सर्व करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या अस्सल खानदेशी मेजवानी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।